अप्पर वर्धा धरणग्रस्त पुन्हा एकदा मुंबईत आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। 23 ऑगस्ट 2023 मध्ये उडी मारून आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याला 1 वर्ष होत आलं तरीही आंदोलकांना किंवा धरणग्रस्तांना कोणताही न्याय मिळाला नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। 1972 पासून धरणग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे अप्पर वर्धा धरणग्रस्त पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। तर मुंबईत अप्पर वर्धा धरणग्रस्त पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। 1 वर्ष त्यांच्या आंदोलनाला होत आलंय, मात्र तरीही त्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये, त्यांना न्याय मिळालेला नाहीये। 23 ऑगस्ट 2023 ला त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि आता मंत्रालयासमोर धरणग्रस्त पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। आंदोलनाला 1 वर्ष होत आलं तरी आंदोलकांना किंवा धरणग्रस्तांना कोणताही न्याय मिळाला नाहीये। त्यामुळेच अप्पर वर्धा धरणग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। खरं तर पोलिसांकडून त्यांना बाजूला करण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल समने यांच्याकडून घेऊया। विशाल, आपण पाहतोय त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, पोलिसांकडून सुद्धा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र काय नेमकं घडतंय, काय म्हणणं आहे त्यांचं? महत्वाचं सांगायचं म्हणजे जवळपास 1 वर्षभरापूर्वी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं आंदोलन मंत्रालयामध्ये झालं होतं। त्यानंतर हा प्रश्न प्रामुख्यानं प्रकर्षावरती आला की अप्पर वर्धा धरण जे आहे त्याची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस तिथले प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त जे होते त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या। त्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नव्हत्या। त्यामुळे त्यांनी आपल्या मागण्या समोर आणण्यासाठी 1 वर्षभरापूर्वी आंदोलन केलं होतं। मात्र त्यावेळेस तुमच्या मागण्या मान्य करू असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडून त्यांना मिळालेलं होतं। मात्र 1 वर्षभरामध्ये कोणत्याही स्वरूपाची हालचाल झाली नाही असं धरणग्रस्तांचं म्हणणं आहे। आणि आज पुन्हा एकदा त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची हाक दिली होती मंत्रालयाच्या समोर। मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना CSMT स्थानकाजवळच त्यांना रोखून धरलं आणि त्यांना त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांची समजूत काढण्याची जी आहे तो प्रयत्न करण्यात आला। मात्र आंदोलक जे आहे त्या आंदोलनावरच ठाम होते। मात्र पोलिसांनी आता त्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील अशा स्वरूपाचं म्हणणं जे आहे यावेळेस प्रशासनाकडून आपल्याला। नक्कीच विशाल, अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईत अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं हे आंदोलन, त्यांना मंत्रालयासमोर आंदोलन करायचं होतं, मात्र त्यांना CSMTच्या परिसरातच रोखून धरण्यात आलं। पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलेलं आहे।